मेगा प्रांजित आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फलक लेखनामध्ये पाहणार आहोत की विरामचिन्हांचे लिखाण कसे करावे। बऱ्याचदा प्रश्न पडतो, लिखाण तर होतंय परंतु जी लहान लहान चिन्हे असतात की प्रत्येक शब्दानंतर आणि वाक्यामध्ये ती येतातच आणि त्या चिन्हांचा वापर कसा करावा आणि कसं लिखाण करावं आजच्या भागात आपण पाहणार आहोत। लिहिताना काय होतंय की अँगल हा प्रॉपर येत नाही। प्रॉपर म्हणजे पूर्णविराम हा कसा यायला हवा तो अगोदर बघूयात आपण, की 45 अंशाच्या कोनातच आपण ज्यावेळेस खडू ठेवतो आणि त्याला आपण या पद्धतीने जो खडू असेल त्याच्याच आकाराचा एक चौकोन तयार होतो, एक बॉक्स तयार होतो। तर या पद्धतीचं याच प्रोसेसने आपला पूर्णविराम आला पाहिजे। परंतु बऱ्याचदा स्ट्रोक जर तुमचा चुकीचा असेल म्हणजे तो असा बसका वाटतो, तो व्यवस्थित दिसत नाही, यासाठी सिंपल एक टेक्निक सांगेल की आपण ज्या पद्धतीने डायमंड शेप असतो, डायमंड शेपमध्ये आपण जसे हे चिन्ह काढतो म्हणजे हा इथे काय झालं 45 अंशाचा कोन, आणि ज्यावेळेस हा कोन काढला जाईल, हा आकार काढला जाईल, तर ती रचना ही वरच्या रेषेला समांतर बॅलन्स दिसेल। त्या प्रोसेसने म्हणजे जो की 45 अंशाचा कोन होता आणि तो 45 अंशाच्या कोनात आपण ही रेष या पद्धतीने हा बॅलन्स ओढला। अपूर्ण विराम ही त्याच पद्धतीने 1 2 या स्ट्रोक खाली दुसरा स्ट्रोक 1 2। आता स्वल्पविराम काढत असताना हा खालच्या बाजूला स्ट्रोक हेअरलाईन त्याचा येतो, इथे मिळतो। ओके, बऱ्याचदा इथे काय अडचण येते, हा स्ट्रोक काढून असा काढतात तर तो हे जे वळण आहे हे वळण त्या स्वल्पविरामात आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे। अर्धविरामात आपण बघूयात की अर्धविरामात जसा पूर्णविराम होता, पूर्णविरामाचं चिन्ह आणि त्याच पूर्णविरामाच्या चिन्हासोबत आपण हा स्वल्पविराम जोडतो आणि त्यात तो आपल्याला अर्धविराम हे चिन्ह मिळतं। यात हा बॅलन्स हा पार्ट खूप महत्वाचा आहे। दोघं एकमेकांसोबत समांतर आहेत, या रेषांचा बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे। एकेरी म्हणजे स्वल्पविरामातला जो स्वल्पविराम होता तोच आपण अवतरण चिन्ह आणि त्यातही एकेरी अवतरण चिन्हात या बाजूने इकडे असा काढतो। ओके, आणि हा या बाजूने असा वळण देतो। दुहेरी अवतरणामध्ये हा आकार हेअरलाईन टू ब्रॉड एज, हेअरलाईन टू ब्रॉड एज, आणि दुसऱ्या बाजूने ब्रॉड एज टू हेअरलाईन, ब्रॉड एज टू हेअरलाईन। अगदी सिंपल अशा सोप्या पद्धतीने विरामाचा वापर आपण ज्यावेळेस करतोय, पूर्णविरामाचं लिखाण ज्यावेळेस करतोय, तर इथे लक्षात घेऊयात की पूर्णविराम काढताना आपण काय केलं, हा कोन आपल्याला घेतला होता 45 अंशाचा आणि त्या ठिकाणी अगदी या कोनासोबत जितका खडू असेल त्या खडूच्या उंचीच्या